चेंबूरमधील स्कूल बसवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती गठीत 8 दिवसात अहवाल देण्याचे आयुक्तांचे निर्देश। महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांचेही निलंबन। दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 अधिकाऱ्यांचे निलंबन। पालिकेच्या रस्ते विभागातील दुय्यम अभियंता अरुण मुंडे, सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर निलंबित। चेंबूर दुर्घटनेमध्ये महापालिकेतील अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर। महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पत्राकडे रस्ते विभागाचं दुर्लक्ष। 27 जानेवारीला पत्र देऊनही झाड हटवलं नाही हे स्पष्ट। संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सियाचा शिवीगाळ करतानाचा पार्टीमधील व्हिडिओ समोर। विनापरवाना आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी गैरप्रकारांवर सरकारचा मोठा निर्णय। पुढील अधिवेशनात मकोका कायद्याची तरतूद आणणार। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांची घोषणा। एमपीएससी मार्फत होणारी भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना। संगणक आधारित सीबीटी परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती। राज्यात एआयच्या वापरासाठी एसओपी तयार करण्यात येणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार राज्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार। तुकाराम मुंडे काम करू शकतात तर आधीच्या अधिकाऱ्यांनी का केलं नाही? परिणय फुके यांचा सवाल। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। परिणय फुकेंचा सरकारला खर्च आहे। सर्पदंशाचा समावेश लवकरच अधिसूचित आजारांमध्ये केला जाणार। आमदार विक्रम पाचपुतेंच्या लक्षवेधीवर आरोग्य मंत्र्यांचे उत्तर। अधिसूचित आजारांमध्ये समावेश झाल्यास रुग्णांना आर्थिक मदत मिळणार। सर्पदंशासाठी रिजनल वेनम बँक तयार केली जाणार। सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। शेतकरी कर्जमाफीसाठी पुणे जिल्ह्यातील 1,08,000 शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंद। सर्वाधिक 13,728 शेतकरी बारामती तालुक्यातील असल्याची माहिती। जमुया केतन अग्रवाल हत्येप्रकरणी 3 तास गेट अॅनालिसिस। सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीचं गुन्ह्याचं रिक्रिएशन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम। पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले। विना तिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड। व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त तर पासपोर्ट, HRT नंबर प्लेट आणि ITR बाबत नवे नियम लागू। जुलैच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा। व्यावसायिक LPG सिलेंडर स्वस्त। घरगुती सिलेंडरवरचे दर कायम। हॉटेल व्यावसायिकांसह उद्योजकांना दिलासा। मी आधीच 4 मर्डर केले आहेत, पुढचा नंबर तुझा। पनवेल CSMT लोकलमध्ये मध्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा। प्रवाशांना शिवीगाळ करत अरेरावी व्हिडिओ व्हायरल। गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापुरात छापेमारी। भोगावतीमध्ये श्रीमंत पाटील आणि महेश पाटलांना गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहात पकडले। LCB आरोग्य विभाग आणि NGO कडून कारवाई। अमरावतीच्या कोल्हापूरमधील पूर्णा नदीपात्रामध्ये मासे मृतावस्थेत। अज्ञात व्यक्तींकडून नदीमध्ये विषारी औषध टाकल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त। परभणीमध्ये रेशनच्या 300 क्विंटल गव्हाचा अवैध साठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाची मनपा आयुक्त मनीषा खत्रींकडून पाहणी दरम्यान वेद मंदिर परिसरातील नव्यानं केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दर्जावर आक्षेप। निकृष्ट कामांमुळे तयार रस्ता तोडून पुन्हा नव्यानं करण्याचे आयुक्तांचे आदेश।